माझे नाव नम्रता हुंबे। तर बघा, आज आपण शिकणार आहोत बुद्धिमत्ता। बरोबर, बुद्धिमत्ता हा टॉपिक पहिली मंथन पासून 12वी किंवा कुठले सिलेबस असू द्या, कुठले स्पर्धा परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा टॉपिक असतोच। तर आज आपण बघणार आहोत की वेगळे पद शोधा। ठीक आहे, तर बघा, आता तुम्ही वेगळे पद शोधा म्हणजे काय, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये 3 ह्याचा एक संबंध असतो, सहसंबंध असतो आणि एक हा वेगळा असतो। तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आपला पहिला प्रश्न आहे, डायरेक्ट मी आता शिकवायला चालू करते। बघा, आता आपण ऑप्शन बघू। पहिला आंबा, दुसरा सफरचंद, तिसरा केळी, चौथा बटाटा। तर आता तुम्ही सांगू शकता, आता मी सांगते, ह्याच्यामध्ये उत्तर आहे बटाटा। तर याचं रिझन आहे, आंबा, सफरचंद, केळी हे सगळे काय आहेत, फळ आहेत आणि बटाटा हा काय आहे, भाजी आहे। ठीक आहे, तुम्हाला समजलं। दुसरा प्रश्न, गाय, शेळी, कुत्रा, सिंह। गाय हा पाळीव प्राणी आहे, शेळी हा पाळीव प्राणी आहे, कुत्रा हा पाळीव प्राणी आहे, बट सिंह हा पाळीव प्राणी नाही, सिंह हा जंगली प्राणी आहे, म्हणून आपलं उत्तर आलं सिंह। तिसरा प्रश्न आपण बघू। पहिला ऑप्शन आहे सोमवार, नंतर आहे मंगळवार, नंतर आहे जानेवारी आणि चौथा आहे बुधवार। तर ह्याच्यामध्ये बघा, सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे आठवड्यातले वार दिलेले आहेत आणि जानेवारी हा काय आहे, महिना आहे, म्हणून आपलं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 3 जानेवारी। आता पुढे तुम्ही आपण चौथा प्रश्न बघू। पहिला पर्याय आहे 10, दुसरा आहे 22, तिसरा आहे 15 आणि चौथा पर्याय आहे 26। तर आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारे लॉजिक लावू शकतो आपण, ज्यावेळेस आपल्याला अंक असं दिलेलं असतं त्यावेळेस। ठीक आहे, तर बघा, इथे बघू शकता, पहिली संख्या एकक स्थानी 0 आहे म्हणून सम आहे, एकक स्थानी 2 आहे म्हणून ही सम आहे आणि ते एकक स्थानी 6 आहे म्हणून ही सम आहे। पण इथे एकक स्थानी 5 आहे म्हणजे ही विषम संख्या झाली, म्हणून आपलं उत्तर राहिलं पर्याय क्रमांक 3। तुम्हाला माहिती आहे का, समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्याला सम म्हणतात, आणि विषम म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्याला विषम संख्या म्हणतात। आता हे टाईप असतात जिथे तुम्ही वेगळे पद शोधता। आता पाचवा टाईप आहे बघा आकृत्यांचा। पहिला आकृती बघा, बाहेर गोल, आतमध्ये गोल आणि टिंब दिला आहे। इथं बाहेर चौकोन, आतमध्ये चौकोन आणि टिंब दिला आहे। तिसऱ्या आकृतीमध्ये बाहेर पतंग, आतमध्ये पण पतंग आणि आतमध्ये गोल, आणि चौथ्या आकृतीमध्ये बाहेर पतंग, आतमध्ये चौकोन आणि त्याच्यामध्ये गोल दिला आहे। तर तुम्ही विचार करू शकता की ह्याच्यामध्ये सहसंबंध आहे की आतमधलीच आकृती बाहेर दिलेली आहे, ह्याच्यामध्ये पण तसंच केले, आतमधलीच आकृती बाहेर दिलेली आहे, ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, आतमधलीच आकृती बाहेर दिलेली आहे। बट पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्ही बघू शकता, हा जो पतंग आहे त्यासारखीच आकृती आपल्याला आतमध्ये पाहिजे होती, आहे का तशी, नाही, म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 4। स्टॉप करा। पुढचा प्रश्न बघणार आहोत, 6वा प्रश्न। 6व्या प्रश्नामध्ये पण तुम्ही बघू शकता, आकृती दिलेल्या आहे। पहिली आकृती दिलेली आहे, तिचे 2 समान भाग केले, दुसरी आकृती दिलेली आहे, तिचे पण 2 समान भाग केले, तिसरी आकृती दिली आहे, तिची पण सेम समान अर्धा भाग केला, आणि चौथ्या आकृतीचा पण सेम अर्धा भाग केला। मग आता तुम्ही बघणार कसं, मग आता आपण पुढे बघू शकतो, इथे किती आडव्या रेषा आहेत, 1 2 3, इथं 3 आहेत, इथं किती, 1 2 3, इथं पण 3 आहेत, इथं किती, इथं 1 2 3 4, इथं 4 आहेत, आणि इथं किती, 1 2 3। मग तुम्ही बघू शकता आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, का तर इथं 4 रेषा आहेत म्हणून। तर आता पुढचा प्रश्न बघू शकता तुम्ही, 7वा। पहिला प्रश्न ऑप्शन आहे 11, दुसरा ऑप्शन आहे 24, तिसरा ऑप्शन आहे 22, चौथा ऑप्शन आहे 33। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय लॉजिक लावणार, सम विषमचं लॉजिक लावू शकत नाही का, तर ह्या 2 विषम संख्या आणि ह्या 2 समसंख्या। तर आता आपण बघू शकतो की 11, 22 आणि 33 ह्या काय आहेत, 11 ने भाग जाणाऱ्या संख्या, बरोबर। पण 24 ही संख्या 11 ने भाग जाणारी नाही, म्हणून आपला उत्तर काय राहिलं, पर्याय क्रमांक 2 24। आपण 8वा प्रश्न बघू शकतो, 11, 13, 15, 19। आता इथं पण बघा, तुम्ही ह्याची बेरीज करून बघू शकता, बेरीजचा पण काय लॉजिक लागत नाही, पण सम विषमचं पण लॉजिक लागत नाही, कारण सगळ्या पूर्ण विषम संख्या। बघा, 11 ही काय मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 19 ही मूळ संख्या आहे, 15 ही काय संयुक्त संख्या आहे, म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3 15। पुढचा प्रश्न बघू शकता, 9, पर्याय क्रमांक 1 सिंह, पर्याय क्रमांक 2 मांजर, पर्याय क्रमांक 3 वाघ, पर्याय क्रमांक 4 चित्ता। पर्याय क्रमांक 1 सिंह हा जंगलात राहतो, हा जंगली प्राणी आहे, वाघ पण जंगलात राहतो, हा जंगली प्राणी आहे, चित्ता पण जंगलात राहतो, हा जंगली प्राणी आहे, पण मांजर ही कसलं आहे, पाळीव प्राणी, म्हणून आपलं उत्तर राहिलं पर्याय क्रमांक 2। आता पुढचं बघू शकता, 10वा प्रश्न, पिवळा, लाल, आकाश आणि सोनेरी। बघा, इथं आपल्याला आकाश दिलंय, आकाशी नाही दिलेलं। ठीक आहे, बघा, आकाशी दिलं असतं तर आकाशी हा कलर झाला असं, पण आपल्याला काय दिलंय, आकाश दिलंय।
पर्याय 1 पिवळा हा रंग आहे, दुसरा हा लाल आहे आणि सोनेरी हा पण रंग आहे, पण आकाश हा रंग नाहीये, म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3. पुढचा आपण बघू शकतो 11वा प्रश्न. पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता तुम्ही वेगळं पद कसं शोधणार. तर आता ह्याच्यामध्ये ट्रिक आहे. बाहेरच्या जी आकृती त्याचे 4 कोण आहेत, आतमधल्या आकृतीचे 3 कोण आहेत, असे मिळून सगळ्याचे 7 कोण झाले. इथं पण तसंच आहे, बाहेरच्या आकृतीचे 3 आणि आतमधल्या आकृतीचे 4 कोण बरोबर 7 कोण. इथं पण तसंच आहे, बाहेरच्या आकृतीचे 4 कोण आणि आतमधले 3 कोण किती झाले 7 कोण. पण चौथ्या आकृतीमध्ये तसं नाही. चौथ्या आकृतीमध्ये बाहेरचे 4 कोण, आतले 4 कोण, 8 कोण झाले, म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 4. तो वेगळा पर्याय आहे. पुढे बघू शकता 12वा प्रश्न. पहिला आहे मीटर, दुसरा आहे किमी म्हणजेच किलोमीटर, तिसरा आहे सेमी म्हणजे सेंटीमीटर आणि चौथा आहे लिटर. तर बघू शकता ही सगळे काय एकके आहेत. बघा मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर हे लांबी मोजण्याचे एकक आहेत, पण लिटर हे लांबी मोजत नाही. आपण जसे की दूध मोजतो, पाणी, तेल, बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे 13वा प्रश्न बघू शकता. पुणे, नाशिक, गोवा, नागपूर. बघा पुणे, नाशिक, गोवा, नागपूर. तुम्हाला काय वाटतं कोणतं उत्तर असेल? त्याचं उत्तर आहे गोवा. का? कारण पुणे, नाशिक, नागपूर हे सगळे काय महाराष्ट्रातले शहरे आहेत. गोवा हा स्वतंत्र राज्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. किती मिनिटं झाले? 14वा प्रश्न आहे. सोने, तांबे, लाकूड, चांदी. सोने, चांदी आणि तांबे हे तिन्ही पण काय आहेत? एलिमेंट आहेत, म्हणजेच काय धातू आहेत. लाकूड हे धातू नाहीये, तो अधातू आहे. अधातू म्हणजे नाही येतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. चौथं बघू शकता. पुढचा प्रश्न आहे 15वा. गंगा, दुसरा पर्याय गोदावरी, तिसरा पर्याय कृष्णा, चौथा पर्याय आहे हिमालय. तर आता सांगा उत्तर काय असेल? तर बघा गंगा ही काय हो? आपल्या भारतातील काय नदी आहे, बरोबर. गोदावरी ही पण आपल्या भारतात म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ही वाहते, बरोबर. कृष्णा ही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहते, म्हणजे महाराष्ट्र आपल्या भारतात येतो. पण हिमालय ही काय नदी आहे का? नाही, ही काय आहे? पर्वत आहे, म्हणून आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4. तर अशाच प्रकारे आज आपण शिकलो आहोत वेगळे पद शोधा. थँक्यू.